कांद्यावर तर रोग पडलाय, पिवळा पडायला लागलाय कांदा. ह्याला औषध आणून मारलं पाहिजे. औषध मारायला तर वेळ कुठं आहे. एक तर फोन आला होता पाहुण्याचा. पाहुणा म्हणत होता की काय नाही, तुझ्या बहिणीला बघायला आहे ना, पाहुणे येऊ राहिलेत. तर आईला पण जाऊन सांगितलं पाहिजे. त्यांचं आडनाव काय म्हणाले होते? तोंडजोडे. हां, तोंडजोडे येणार आहेत. ते निघालेत, येतो म्हणलेत तासाभरात आपल्याकडं. आता आईला जाऊन सांगितलं पाहिजे. त्यात बरं आहे, तायडी जर आपल्या कॉलेजला नाही गेले ते एक बरं होईल. काय नाही, आता हाय असं घरी जातो आणि आईला सांगून देतो पहिले. ते रोप उपटून थोडं थोडं लावायला लागन. मस्त मोठालं झालंय आता, या पाताळ झाले. गावतड काढून टाकायचं, निम काढलं निम तसंच आहे. आई काय करते तू? ये रोप लावायचंय ना, चांगलं झालंय आता मस्त. त्या दिवशी ना मोठं मोठं उपटून लावलं होतं. ते रोपाचं राहू दे आता. मग काय करायचे? हा गाय आपल्या तायडीला नाही पाहुणे बघायला येतात. कुठले रे? हाय तिकडे बारगाव पिंपरीचे आहेत. कवाशी येणार रे? निघालेत म्हणून फोन आलाय मला त्यांचा. मग मला आवरून ठेवायला लागन. तायडी आहे ना घरी? तायडी आहे, पण आता त्याला काय माहिती आता आवरून ठेवायला, आणि त्याला पोरा जातील काय समजत एवढं. हा मग जा पडदिशीने बघ. जाऊ का मग? हा जा बरं. मी तवर आवरीते, आल्यावर मला पटकन सावध करा. हा करतो जा. नाही तर मी बसन घरात. या आईला काय ना सुचत नाही काय. यावं जावं त्या मिरच्याच बघत राहावं. आता माणसं येतात काय घरात, आवरावरी करायला नको का काय? चला ते तायडी तरी करायचं का बघतो मी तरी. आई कुठे गेली? मला कॉलेजला जायला उशीर होतोय. सोनाली काय? कुठे चालले? कॉलेजला. कॉलेजला काय जाऊ नको आज? का बरं? मी सरांना फोन करून सांगतो, तू घरीच थांब. का? काम आहे जरा. बरं जा घरात. जाऊ. हां जा घरात. ते दप्तर ठेवून दे तिकडंच. हां आईला एक सांगितलेलं, आई कुठं जाऊन बसली काय माहिती. आई एक आशी आहे ना आळशी. बाबा घरात आवरावरी करून घ्यावं, ती एक जमत नाही आईला. आई चला टपाटप. चाललोच आहे ना, तू चल. मी चाललोय, पण तुला एक माहितीये का? काय रे? आपण एवढा नाशिक जिल्हा सोडून आणि इकडं बीड तालुक्यात चाललोय. एवढ्या तिकडे काही आपल्याला पुरी भेटत नव्हत्या का? अरे बाबा, तिकडं मस्त पुरी पाहिल्या तर तुला कुणी धजानाच. आमच्या दोघींचे पाहिले ना कसे टपाटपा लग्न झाले. अरे पुरींच्या जातीला तवाच माणसं उचली त्या. हा पुरींच्या जातीला उचली त्या. आता पोरांचं कसं आहे, मला एक तर शाळा नाही शिकता आली लई. हा तू आहे गाय गाळ्यान म्हशीवाळ्या. तुला तवा आम्ही म्हणलो होतो चांगलं शिक का ग. शाळा सोडून यायची मी त्याला, तरी तू पळून यायचं घरी. हा आणि घरी आला का चालला बॉम्बा मारी तिकडच्या इकडे हिंडायला. अरे जाऊ दे, पण मी काहीतरी करतोच ना काम धाम. काय काम करतो? निदान 4 शाळ्या कवायना वळीतो ना. मग शेळ्या वळीतो म्हणूनच कोणी तुला धजाना. अहो दादा माझी शेळ्यान माझी किती दमे माहितीये का? एक एक बकरू 10-15 हजाराला जातय बाई. आम्ही दोघी पाय 12वी शिकलो का ग. टप नवरे भेटले आम्हाला. टपाटप म्हणजे तुमचं कल्याण झालं. आणि मग पण तो मध्ये जीव अटकला ना बाबा आता. हा तो एकदाचे हाडकं पिवळे झाले का आम्ही मोकळे झालो का ग. हा नाही ते काय. मग चला ना आता तुम्ही पाहिली. बाय तुला सांगते आता ही पोर कशी असो लगेच पास करून घ्यायची. लगेच म्हणजे तिला तिच्या खोडी कशा आहे काय. तुला दुसरी गोष्ट सांगते, तिला अजिबात सांगायचं नाही मी शेळ्या वळीतोय म्हणून. तिला सांगायचं मी कंपनीत कामाला जातोय काय. हा आणि नीट बसायचं, हसायचं नाही बर का. नाही जिड पोर पाहायला गेलं का तिड तो घाणा केला समजायचं. नाही 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 आज हसणारच नाही. चांगली खालून वरून पाहून घेतो बाई काय पोर. हा बरं का ताई, पोर पाहिलं गेलं का हसतो ना, त्याच्या आखे दात दिसत आणि तो खरं दातांमुळे आतापर्यंत एवढे मागणी मोडले. दातांची टंचाई आली. काय रे पिनू, बोल. तुला म्हणले पहिले तो शेळ्यांचे पैसे साचले का पहिली तू एक दाताची फणी बसून घे. पण तू म्हणतो नाही नाही मला पैसे साचवायचे काय, तुला काय मड्यावर न्यायचे का? अगं मी मग दवाखान्यात दातांसाठी गेलो होतो, पण डॉक्टरच आजारी झाला बाई. मग एकच दवाखाना का? एवढे दवाखाने पडले ना. भरपूर आहे. मी एकच दवाखान्याचं ट्रीटमेंट घेत असतो बाई. हा
मग ती टेट पेन खावा आता तो वय संपले होणार आहे तो. नाही भेटतील तवर येतं पोर पाहून घेऊ. बरं बरं घे पाहून चाल मग. या बाय असं कोण म्हणतं ग ज्याला दात नसले त्याचं लग्न होत नाही असं थोडं. बाबा आता हल्ली पुरी ना बारीक बारीक चुका काढीते. याचे काय दातच पडेल आहे, हा काय नकटाच आहे, याचं काय तोंडच वाकडं आहे, याचा काय पायच लंगडा आहे, अशा बारीक बारीक चुका काढीते. हा काढी त्या बरोबर आहे मग पण तिथे जाऊन तोंड मिटून घेतो. हा म्हणूनच म्हणले या बाय जेवढं विचारलं ना तेवढंच उत्तर द्यायचे नाही बाय, फक्त अशी मान हलवायची. दात म्हणजे दाखवायचंच नाही. हा म्हणजे फक्त असं करायचं. हा पटली का पोर हाच म्हणायचं. हा हा बरोबर. साईडला गेला ना तिकडे तोंड करायचं, मग प्रश्न विचारायचा, मग तिच्याकडे पाहायचं. जेव्हा तुम्हाला दोघांना बोलायला लावतील ना तेव्हा ती जेवढं विचारील ना तिला फक्त असं म्हणायचं, दात दाखवायचे नाही. हा. हा चल. पण चांगली असल. आता मला काय माहिती तिथे गेल्यावर कळेल ना. चल चाल तुमची इच्छाच आहे ना पाहून घेतो. पुन्हा नाही म्हणतच नाही बरं का. आता लय झालं माय बियान. पाहून घेतो म्हणजे तुला तो चालय सारखं नाचतोय बायकोला ना. तुला लग्न करायचं का नाही करायचं एवढं सांग, तर पुढे जायला आम्हाला. नाही तर चल मग नाही तर आम्ही जातो निघून बाबा. नाही असं नका आईला. बहिणींनी हात पाय गाळल्यावर मग पिण्या एकटा काय करी. एक तर आमची इज्जत नको घालू ती. अगं आम्ही मुली असून एवढे नखरे नाही करत, पण तू मुलगा असून एवढे नखरे करतो का? हा. नाही आता एवढ्या पाळीला तुमचं ऐकूनच घेतो. चल मग. जाऊ दे 2-4 करूनच टाकू. हा. काय ताई मला लय जोरात टॉयलेटला लागली. बाई तो आता घरीदारी सारखंच राहत. जायचं तिकडं कुठंतरी जागा असेल पाय. होय बरं आली. येड चालतो बरं का. हा चल. चाल रे टपा. चल थांब. इकडे रस्ते पाय कसे चालायला. तुला काय रस्त्यांशी काय घेणं पडलं, एवढं पोर भेटणशी मतलब आहे. ते बरोबर आहे बा. आणि मग माय लय दिवसापून जीव चाललाय. कशी पोर भेटत ती नशिबात कशी नाही का. पण आता नेमकं कोणला विचारावं. या इकडे एक माणूस दिसतोय बाबा. हा म्हणजे एवढ्या लांब आलो न तुला त्यांचं घरही माहिती हा ना. नाही. थांब त्या माणसाला विचारून पाहू. चाल बरं. ही ताई येई ना अजून. आईला सोयाबीनमध्ये लय जारोडा झालाय. याला तर नाशकच मारावं लागल. हो भाऊ. का अहो तुम्ही इथलेच आहे ना या गावातले. हा इथल्याच ना. ते गंगाराम आग लावे कुठं राहते हो. गंगाराम आग लावे त्यांच्याकडे जायचंय का? हा त्यांच्याकडे जायचंय. ते समोरचं घर दिसतं का तुम्हाला सफेद कलरचं? हा ते का. हा 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 हा. ते त्यांचं घर. त्यांचं काय काम होतं? हाय थोडंसं काम आहे. तर तिकडे जायचं होतं आम्हाला, पण या इथपर्यंत बरोबर आलो. इडून काय रस्ताच होऊन झाला. नाही इकडे आहे ना वस्त्या कमी आहे. तेवढं त्यांचं एक घर आहे आणि इकडं माझं घर आहे. 2च घर आहे इकडं मळ्याच्या वस्तीला. हा तेच तुम्ही इकडे दिसले ना. हा. मग मी याला म्हणले चालू विचारू आम्ही. तुम्ही इथले नाही दिसते? नाही इथले नाही आम्ही इकडचे नाशिकचे. अरे वा नाशिककडचे आहे का? माझी पण बहीण द्यायला सिडको मध्ये. हा का. हा हा आता नाशिक लय मोठं आहे. हा म्हणजे एवढ्या लांब कसे काय आले तुम्ही? आलोय आता थोडस काय आता काय म्हणते ना सांगितलं तर पांगत आम्ही आलोय थोड्या सोयरे संबंधासाठी. हा 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 आहे भाऊ. ते गंगाराम लग्नाचा आहे. हा त्याच्यासाठी पोरगे तुमची पोरगी आहे का? नाही मा भावाचं जमवायचं. हा हा त्या गंगारामला बहीण बहीण आहे बहीण. ना? हा, हा त्यांच्या- कॉलेजला जाते ती. हा हा चांगली काय अडचण नाही बरं चांगली ना? का. हा बरं, तेव्हा चालेल. हा रस्ता आहे ना हा. हे पायवाट सोडू नका. हा बरं बरं ते सफेद घर दिसलं का तेच त्यांचं आहे. चालेल येऊ का मग? हा या नवरदेव तर एकदम चिकन आहे. आणि ती गंगारामची बहीण थोडीशी काळी सावळी आहे पण चांगली हो दिसायला. जोडा तर 1 नंबर जमलं तर भारी होईल. म्हणजे गंगाराम बरोबर तिकडं जमलं तर मा बहिणीकडे बी मला जाता येत जाईल. दोघं जोडीनं गेलं म्हणजे बरं राहील. जमलं तर बरंच होईल बा. चला घेतो एवढं काँग्रेस काढून. पाहुणे यायचा वेळ झालाय. चटई बिटाई हातरायचे अजून हातरले नाही. सोनाली इकडे. अरे पाहुणे यायला लागलेत. दरवाज्यात चटई हातरून ठेवावी काय कळतं का नाही तुला तरी? हा तू नुसते आहे ना आबाड बंबच झाली बघ. खायचं नुसतं फिरायचं आणि कॉलेज एवढंच. आई कुठे गेली? आई आई हा तिकडं बसली मस्तपैकी खुर्चीवर. अरे बाबा म्हणले आता कवा येता कवा नाही, मग आवरून बसले. तू आवरून बसली का? मग आई कोण हातरायचं म्हणजे मीच हातरायचं का ग? आता मग आधीच कुठं बसतो हे करीत ते आंबा पाण्यात. आलेत पाहुणे जवळ. आले का? कधी पण येतील काय सांगता येत नाही. सोनाले एवढ्या वेळेत आहे ना तू साडी घालायला पाहिजे होती. हा अरे जाऊ दे,
पहिल्यांदा येऊ राहिले काय आताच्या पुरी का साड्या घालते. बरं असू द्या, तुमच्याच विचारानं चालू द्या सगळं. अरे विचार नाही. या बाय पहिल्या लोकांचं काय होतं माहिती का, असे साधे शंपल जोडीदार कोणी बी घेऊन येत होते, चालू चालू पाहत होते. उलटा नखरा केल्यावर नाही माणूस एवढं येवत. आई तुझ्या डोक्याला लागायचं म्हणलं ना, माझं लय अवघड आहे. जाऊ दे, तुझा घरामध्ये तुझं तो उरकून घे. हा आय आता कुठं जाऊ नको, बस इथं. हा मी बसते इड. नीट निळा त्याला काला बांग टिळा लागतोय तरी. अरे मी पण बसतो बघा आता इथं. आता कधी येतील पाहुणे काही सांगता येत नाही. आवरून आवरून ना मला पार दस पाहायला बोंब लागली कावाची. तुला म्हणत होतं मी दवाखान्यात जा. बाबा मला तो दवाखाना नाही चालत, मरू त्या एवढ्या गोळ्या खाऊन खाऊन त्या नसत्या नड्यात बसत आहे. बरं मी तुला आहे ना मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो. काय पाहुणे येऊ दे एकदाची, बघून जाऊ दे, आणि मग आपण संध्याकाळी दवाखान्यात जाऊ पाहिजे तर. का रे पिनू? हा बोल ना. बाबा ताई तर अजून ना. या बाई इकून येऊ राहिले पुरी. चाल ना लवकर. बाई तो ना लय ताण पाय मा डोक्याला. एवढी मोठी झाली पण तुला याच्यावानी अक्कल नाही खरंच. अगं तू थांब. एवढा टाइम लागतोय का? मी तिथे जाऊन उभी राहिले परत. चल पटकेन, ते पाहुणे वाट पाहत असतील. पुढे निघून आले बरं मला ना. 1 तास बसली जाऊन. किती लांब आहे अजून? अगं बाई या काय ढवळ्या कलरचं घर सांगेल होतं, मग काय याच आहे काय नो? हाय ना रे दादू? येत दिसतंय बा. विचारून तरी पाहिजे. एका इड समोर माणसं बसशील दिसते. चल बरं विचारून पाहू. चला. बाबा या पाण्या पावसाने लय गावताड रे. आई हा हो, तायडीचं एकदा जुळून गेलं ना लग्नाचं, माझ्या पण डोक्याचा ताप जाईल. जुळण रे. तिला काय नाक नाही का, डोळे नाहीये तिला. या बाय जिडं तिळलं ना असलं ना तिडं हार प्रकारी जमत आहे, आणि जिडं नसलं ना तिडं ती किती नाकरा कर. तुला माहिती का असे किती काय मोडात आहे गाड्यात. हे आई 3-4 पाहुणे येऊन गेलेत. मग तिथं काय एक तर करायचं? कलरलाच कोण बाळणं झालंय बघ. अरे लोकांचे डेकडा टाकले तर दिसती नाही. त्यांना चांगले नवरदेव भेटा ते. आपली तर तेवढी नाही बी. आई आले वाटतं पाहुणे. हा आले पाय. या नमस्कार. 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 राम राम. राम राम. या बसा. कस काय तुमचं? हा एकदम मस्त आहे. बसा बसा. नाशिकवरून आले ना? हा नाशिक. बराच वेळ मी वाट पाहत होतो. हो लय वेळ झाला ना हो. बसा ना. हा बसतो बसतो. या बसा. पाणी बिनी अनुभव त्यांना. हा राहू द्या राहू द्या. पाणी घेऊन येतो ना जरा. नाही पाणी ना घेतलं आम्ही इकडे एक आवाज हॉटेल. जरी घेतलंय पण मग आणू द्या. काय झालं तर आम्हा- मला आहे ना बाई जास्ती उठवत बसवत नाही. हा हा. आम्हाला आहे ना थोडी भूक लागली होती ना, हा. मग आम्ही एक हॉटेलमध्ये ना भजे खाल्ले, तिथेच पाणी पिलो. आता काही नाही, कसं आहे लांब लई आम्हाला आहे ना, थोडं लवकर जायचंय ना, फक्त पुरीला लवकर बोलवा तेवढं. हा आवरेलच आहे तिचं येईन. हो आताशी तुम्ही आले नाही, बसले नाही तर लगेच पोरीला बोलवा म्हणे. लांबचा प्रवास आहे ना त्याच्यामुळे. तुम्हाला सांगते रातच्या दिवस मस्तपैकी जेवण वगैरे करा, आणि उद्या सकाळी पाहिजे तर मी तुम्हाला गाडीत बसवून देतो. गावाला गेलं आणि गावाड झालं सोयरी समन जडायचा म्हणजे काय असं चालत्या पावली नसतोय होत. त्याला काय दमधीरच लागतो. 12-13 घंटे लागले गाडीत बसून, फार जाम झालो आम्ही. मग आता लांबचं म्हणल्यावर टाइम लागतोच. सारा हात पाय माग खालून वर सुजले. हा अहो एवढा लांबचा प्रवास आहे ना, पहिल्यांदाच केलाय. बसून बसून आहे ना माहित आहे बघ, पाय टोपसले फार. तू ग माय टाकूसल्या काय पाहुणे हा प्रॉपर नाशिकलाच राहता का तुम्ही? नाही नाही प्रॉपर नाशिकला नाही. मग नाशिक वरून येणार 40 किलोमीटर येणार आमचं गाव आहे. कोणतं गाव? बारागाव पिंपरी. बारागाव पिंपरी. हो म्हणजे जवळजवळ तिथनं पण तासभराचा रस्ता आहे म्हणायचं. हो 1 तास. गाड्या येतात का गावात सारख्या? हा मग सिटी बस चालू राहत्या. CNG चालू आहे. CNG सीएनजी का? शिन्नरवरून. सिन्नरवर नाही का? अर्ध्या तासाला आहे. हा हा मग काय हरकत नाही. 15 मिनिटाला आहे. काय म्हणतात? हा त्याच्यामुळेच त्यांना टाइम लागला. नाशिक पासून बी एवढं लांब आहे म्हणल्या हो. हा गाड्या थांबत चालते ना. मग आता इडून तिथं जायला त्यांना 1 तास. तिथनं 12-13 तास त्यांचा प्रवास झालाय. मग. मग वेळ तर लागणारच आहे. खाओ बोला की. तुमच्या एकदम भकास वातावरण दिसतो. काय माहितीये का, आमच्याकडे पाऊस पाणी कमी पडतो, हा त्याच्यामुळे असं बकास वाटतं. हा का? आणि गावात राहत नाही ना आम्ही, इकडे मळ्यात राहतो जरा. आमच्या तिकडे नाशिकला पाहिलं ना एकदम फ्रेश वातावरण आहे. तुमची गंगाची कड आहे ना, हा गंगाची कड आहे, रामाची भूमी आहे.
त्याच्यामुळे तिकडं पाणी जास्ती राहतो. हो, आमच्याकडे लय देव देव. पाहुणं हा तुमच्याकडे काय काय पिकतं? आमच्याकडं गहू, हरभरे, सोयाबिनी, ऊस, हा का? हा चांगले पीक आहेत त्यांच्याकडे. बाजऱ्या. आता त्यांना ते गंगाची कड आहे ना. आपल्याक कसं आता हे कोरडवाहू राहत, आपल्याक पाणी नाही राहत, त्याच्यामुळे आपल्याला कपाशी आता तुरी सोडून दुसरं काय पिकावता येते? काय येतं ते कपाशीला पाणी थोडस भेटलं हा. तरी कशी बशी कपाशी पोटापुरती आपल्याला कमवून देते. आपण मस्त करू पण आपले रान दगडी. हा मग तुमच्या का असं दुसरं कपाशी सोडून काहीच होत नाही बा? नाही नाही बा. नाही आहे ना, ज्याला पाणी आहे ना ते करतंय, भुईमुग करतंय, या असं मूग ते काय म्हणते उडीद ते करतंय. डाळी पिकतात. हा का? हा पण मोठं पीक करायचं म्हणल्यावर आहे ना त्याला पाणी पुरवठी पडत नाही. हा बरोबर. हे आमच्याकडे टरबूज, डाळिंब, हा का? चिक्कू, वा 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 चांगलंय चांगलंय. द्राक्ष. मग आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणलं तर सर्वात मोठं पीक म्हणजे कपाशी. हा बरोबर. म्हणजे हाच कापूस आपल्याकडे येतो बर का. पूर्ण महाराष्ट्रात जातो. तुम्ही 3 जणच आले, तुमच्यात वयस्कर माणूस कोणी नव्हता का? नाही आहे ना, वयस्कर माणसं आहे, पण आता एवढा लांबचा पल्ला होता ना. किती असलं पण मग आता सोयरी समज जमायचं त्याला वयस्कर माणूस पाहिजे ना शहाणा. आई या आहे ना माझ्या बहिणी. बहिणी. हा आई हा. या बा तिचा नवरा आला असता बर का आई. हा बोला ना. हिचा नवरा आला असता मग काय झालं? पण त्यांना नेमका प्यादलेशच झाला. अरे बापरे, पॅरेलाइज झाला? हो जाग्यावर पडेल हो. मग असं टायमावर झालं का पॅरलेस? अहो कालच्या धरूनच झाला. आणि मग तुम्ही कसे काय आले त्याला टाकून आज? अग आई काय सांगते कहाणी. या बा तिच्या नवऱ्याला काल प्यादलेशाचा झटका गेला हा आणि हिच्या नवऱ्याला रात्रभर जुलाब चालू झाली. बाई बरं दोघं साड आहे ना, काही विचार केला का काय? अहो काय माहिती काय झालं आणि काय नाही. वातावरण आमच्या इकडे लई पाऊस आहे मग ना. आता त्यांच्या जवळ कोण आहे? तुम्ही आले इकडं. मग ते गारव्यानी गेला झटका त्यांच्या, अर्धांग वायू झाला नाही, त्यांना. आमच्या आईला विचारायचंय हा. त्यांच्या पैसे कोण आहे का त्यांची काळजी घ्यायला? आहे ना, सासू सासरे आहे, हा का? त्यांच्या बहिणी येले, भाऊ आहे, सगळे काळजी घ्यायला. हा का? हा नाही आहेत घरी माणसं आहेत म्हणजे त्यांची. तुम्ही दोघी बहिणी आहे का? हा आम्ही बहिणी आहे ना, हा एकच भाऊ आहे आम्हाला वाणिकिनीचा. त्यात मोठी कोण आहे? मोठी हा मीच आहे. हा का? आणि त्या बारक्या आहेत का? हा ये बारकी. वा, चांगलंय चांगलं. आणि आमच्या दोघींच्या पाठचा आहे ह्यो. हा भाव आहे का तुमचा? हा एकच आहे का? एकच आहे पण लय हुशार. हा का? शाळेत त्याचा 1 नंबर येत होता. तुम्हाला कुठं कुठं दिलंय? मला आहे ना नाशिकच्या पुढं गाव आहे तिकडे दिले, आणि हिला इकडं काय गं गावाचं ना, मला चेंबूरला द्यायले, चेंबूरला. हा आणि तिला इगतपुरीला द्यायले. हा हा का? चंबूर म्हणजे मी चंबूर मुंबई मध्ये चालं ना. हा हा मुंबईमध्ये आपण गेलो नव्हतो का? काय बाबा माया नाही डोक्यात राहत. हा. ही लय लांब राहते आमच्यापासून. आणि ये गावाला राहते. हा मग तुमचे आई वडील? मला आई वडील नाहीये. आई वडील नाही? नाही काय झालं काय नेमकं? काय झालं, आमच्या दोघींचे लग्न झाले. हा ते कोरोना नाही का आला होता त्या वर्षी, हा हा कोरोना. ते पहिल्या वडिलांना कोरोना झाला, वडील वारले, आणि ती लागण आईला झाली, आई वारली, दोघं गेले. वाईट झालं कोरोनामध्ये म्हणजे मग तुमचे आता- आई वडील गेले. हा भाऊ काय एकटाच राहतो हातानं करून खातोय का? हा तो लय हुशार आहे, त्याला सगळं याला येतं. झाला होता कोरोना, पण आज नीट झाला लवकर. आणि शेती पोती कोण करते मग? शेती तोच करतो ना. शेती पाहून एवढं पोटाचं करणं खाणं होतं का हा. एकट्याला? शेती करतो, कंपनीतही जातो, घरी ना जनावर जुनवार आहे ते पाहतो, सगळं पाहतो. तो लय हुशार. म्हणजे शेती स्वतः करतो म्हणायचं. हा स्वतःच करतो. किती शेती आहे तुम्हाला? आम्हाला ना तुम्हाला सांगते जवळजवळ 20 एकर आहे शेती. लई आहे. 20 एकर आहे का? हा हा 20 एकर म्हणजे 40 बिघे. तेवढी वय ती. हो एकदम बागायत. बागायत आहे का? मग मग वा 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 चांगलं. तुम्हाला सांगते आमच्या शेतीत टमाटे म्हण नको, वांगे म्हण नको, फ्लावर म्हण नको, कोबी म्हण नको, जे नाही ते पीक निघत आहे. पिकं सगळे निघत आहे. तेवढी माणसं आहे का करायला? नाही मग तो माणसं लावून करून घेतो ना. आई आपण तरी आपली शेती करतोय का आपण स्वतः? माणसंच लावतोय ना. माणसं लावितोय पण मग मार्केटला इकडं तिकडं जायचं यायचं. आई 50-50 क्विंटल नेसते बटाटे निघात्या.
हा चांगलं आहे ना मग. तुम्हाला किती शेतीवाडी? आम्हाला आहे 5-25 एकर. 5-25 एकर. हा हा सर. काय 50 बिघे. हा बरी मग तुम्हाला भरपूर शेती. हाय भरपूर. काय उपयोग काय आहे त्या भरपूर असून? तुमच्या शेतीचा काहीच फायदा नाही. नाही हो. पाणी ना पाऊस इड. पण कपाशी वर्षात नाही एकदा काढायची, त्याच्यावर आमचा घराचा गुजारा चालतो. म्हणजे वर्षाला एकच पीक घेतात तुम्ही? एकच पीक घेतो. आम्ही किती का पीक घेतो का हो रे? आमचे चाचा. हा तुमच्याकडे आहे ना पाणी पाऊस आहे, तसं आमच्याकडे पाणी पाऊस नाही ना. अहो आमच्याकडे एवढा पाऊस आहे माऊली, आमच्या येरीला हात जर घातला तरी पाणी घेता येत. हा आमच्या एरी बघा कोरड्या पडल्यात. नाही तुमच्याकडे इकडं कोरडवाहू जमीन आहे. हा हा सगळा दगडाचाच भाग आहे हो आमचा. अहो तुमच्याकडे लाल दगड आहे. हो आमच्याकडे ना साधन नाही ना, त्याच्यामुळं ना इडले लोक आहे ना काय असे पोट भरायला गेले तिकडेच राय वाचले. हा हा मग काय करतीन, एक पीक काढायचं दुसरं काही चाराने यायला जागा नाही आहे. जागा नाही बरोबर. पण कसं आहे म्हणताय ना, शेवटी गाव आहे. हा मग बरं पाहुणे हा बोला ना पुरीला. आता आहे ना लयच वेळ हो राहिला, आम्हाला लांब जायचंय ना हो. बरं बरं बोलवतो मग. हा बोलो भाऊ तिच्यावाला आवरले का नाही काय? तिला अय, पोहे सोनाली. पोहे करायला लावले होते, केले का नाही काय ना? मी जाऊन बघू का? हा पाय. अरे दाद्या, तू पहिली मांडी घाल बरं. अगं तिकडे चव घाली तू. अरे ताई मांडी घालाय काही नाही, पण ते पाय मोडेले ना, मग ते क्रू चमकत आहे. सांग हिला. गपस ना, पाय मोडेले काला सांगतो. अशी ती पोर दजल का तुला? दजल का मग दजलच आपला. एक तर याची वगैरे आहे सासू, कधीची याच्याकडे टक लावून पाहते. अगं 12 तास गाडीत बसलो तर पाय असे खालून सुजले वर. हा का? काय सांगते. अरे बाय लेटा पुसली. बस सोनाली. दाद्या पोर पाहून घे. अगं पुरीला काय पाहती, तिच्या तोंडावरलंच काढायला लाव. ताई ती ओढी काढायला लाव नाही तिला चेहऱ्यावरची. हा हा मी काय म्हणते पाहुणे, बोला की. पुरीचा चेहरा दाखव ना आम्हाला. सोनाली, चेहरा तुझा झाकलाय कशाला? दाखव चेहरा. छान आहे छान आहे. बरं का ताई, हा पोर खूप छान आहे दिसायला, आहे ना. पण तो फुगाय का काय वर डोक्यावर हेच कळा ना. तुला काय करायचंय गप मरणार. फॅशन आहे ती आजकाल. फॅशन काय म्हणते बाई याला? पॉप म्हणतात त्याला. काय पॉप. हा त्याला आहे ना लॉलीपॉप म्हणते. लॉलीपॉप. हा पॉप म्हणताय पॉप. पॉप पॉप लॉलीपॉप नाही. आमच्या इकडे आहे ना अशी फॅशन आहे. हा का? हा 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 असेल असेल. म्हणजे बांग पाडायची. भांग पाडायची. मग भारी दिसते हा ना या बांग. मग तू गप रे, हसू नको तू गप. अगं मी हसत नाही, पण मला पाहून दे बा. कुणी कशी टाईल बदलली. पुरीची ना साधी शंपल राहणी. मी एवढे नखरे करून देत नाही, पण आता सारी दुनिया घालती म्हणून ती तसा भांग पाडी ती. हा नाही राहू द्या मावशी, काही टेन्शन नका घेऊ. आता मस्त जगामध्ये सगळ्याच पुरी. तरी पण मी एवढी नटून देत नाही बाय. हा या बाय, तुमच्या घरी आल्यावर आहे ना, तुम्हाला जे नखरे करायचे जे तुम्हाला खपत असतील तर तुम्ही करा, नसतील खपत तर माझ्या पुरीची जी राहणी तीच राहणार. मी याच्या पुढं काहीच करून देत नाही. नाही आमच्या तिकडं आली ना आता. तुमच्या इकडं नुसतं वाळवंट आहे ना, आमच्या तिकडं आल्यावर ती लय उजळल आता. कारण आमच्या इकडं ऊन नाही जास्त राहत. त्या उन्हाचा आणि याचा काय या बाय, काळा आणि डावळा दोनच रंग राहतो. हा फक्त माणूस गुणाला पाहिजे. नाही आई, आमच्या काय ना पाण्यानं माणूस बदलत. नाही ते बदलत गावगावचा ये राहतो त्याच्या तुमच्या काय ना खारं पाणी, आमच्याकडे शुद्ध पाणी. बघा पुरीला आहे ना आतापर्यंत आम्ही काही साड्या घेतल्या नाही, हा आणि ती लाडाची बहीण आहे माझी, म्हणून ती ड्रेसवरच राहते. हा नाही राहू द्या आम्ही कुठं काय म्हणतोय. नाही तसं तुम्ही म्हणाल बाबा पुरीला पाहुणे बघायला आलेत हा. आणि तिला साडी नाही काय नाही. नाही काही नाही. आता हल्ली ना ड्रेसवरच येत आहे. हा मग ते तर आहेच. काय तर गावानच येते बाहेर. नाही बाई, आम्ही एवढ्यापर्यंत नाही जाते. आम्ही ना माणूस पाहुणे राहतो. आमच्या पुरीला गाव नाही आवडते. हा तेच म्हणले. कारण कसं आहे, कामधंदा वाढावा लागतोय. बरं का, हा ही माझी बहीण आहे. हा मग तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल ते विचारून घ्या. मग तुम्ही दोघच भाऊ बहिणी? आम्ही दोघच बहीण भाऊ. आई आहे ना? हा ही आई. आणि वडील नाही दिसती. वडिलांचं काय झालं माहितीये का, हा ती मुंबईला कंपनीत कामाला होते. हा ती एक दिवस त्यांना ड्युटी डबल करावी लागली.
हा तर ते मशीनवर काम करायचे माझे वडील. ते झोपेच्या नादामध्ये ना त्यांना काय ती मशीन बंद करायची होती, ती तशीच चालू राहिली आणि ते चालूचं बटन बंद करायला गेले तेवढं ते हात गेला, तसे माझे वडील त्या मशीनमध्येच गेले. म्हणजे हातात संग वडीलही गेले. हां, मग त्याच्यातच आमच्या वडिलाची घटना वाईट झाली. अरे अरे वाईटच झालं काय. हां बरं जाऊ द्या, आता कसं मुद्द्यावर येऊ नाही का. हां मुलीला नाव बी विचारते. बाई नाव सांग ग. माझं नाव सोनाली रामचंद्र आगलावे. सोनाली रामचंद्र आगलावे. चांगले नाव सोनाली. छान आहे छान. शिक्षण किती झालं? 12वी. 12वी. मग ती कॉलेजमध्ये जाते अजून. हा ना. मुली तुझी जन्मतारीख सांग बाई. 12/12/2002. तुला छंद वगैरे काय असेल ना? आहे ना, मला डान्सचा छंद आहे. डान्सचा? चांगले चांगले. स्वयंपाक पाणी येतो का? हा येतो ना. काय काय येतं बनवता? सगळंच बनवता येतं मला. भात भाजी पोळ्या तुम्ही जेवण आणि ते बनवता येते. हा ना. एक तर मा भावाच्या तोंडाला ना लय चटका आहे. त्याला कसं असं मस्त झणझणीत भाज्या लागत्या, सगळं मस्त करशील ना मग? हा. ती विचार ना, काय शेंगुळे येते का म्हणा तुला? शेंगुळे अय दाद्या गबस ना. तो काही जिड तिला शेंगुळ्यांच पडतो तुला. तो या शेंगुळ्यांमुळे आखी मागणी मोडली तू. अगं ताई, तू असं म्हणती, विचारायला काय हरकत आहे तिला? बरं एक काम कर, मी विचारते तू गबस. मला आवडत आहे म्हणून विचार. हा विचार. का ग बाई शेंगुळे येते का तुला? नाही मला शेंगोळे येत नाही. तुम्ही सांगाल तर मी बनवणार. नाही येते तिला शेंगुळे. कसं आहे, आमच्याकडे शेंगुळे म्हणजे काय तीच माहित नाही आम्हाला. आव ते शेंगुळे म्हणजे नाही का असं असं शेंगुळे. हा ते कशापासून बनवतात? ते कोळद्याच्या पिठापासून. हा का? हा आमच्या इकडे ना जास्त तेच चालत आहे. नाही शिकवलं तर ते दिल बनवून. हा ना. हा. नाही नाही शिकविल तसं तो लय हुशार आहे. कधी कधी तो शेंगुळे बनवून खातो हातात. शिकून देईल. तू शिकव बरं का. हा, शिकव. बाई आम्ही कधी पाहिलंच नाही. मला बी अशी वस्तू चालत नाही. मी कधी औषधाला ते पाहिलंच नाही. आता तुमच्या इकडे पिकणारच नाही, पाणी पाऊसच नाही. आमच्या इकडे लय डाळी साळी कुळीदन काय जे नाही ते नाही आमच्या नाही इकडं. पिकायला पिकत, हा. पण आम्ही औषधाला घरात आणतीच नाही. तेव्हा तिला शेंगुळे म्हणजे काय ते वस्तू ती माहीतच म्हणजे नाही. त्यांना ते माहित नाही. आमच्या इकडं ना मावशी आंघोळीचं पातीला राहतं का तेवढं भरून शेंगुळे करीत आहे. असे गदा गदा शिजवित आहे ना, त्याच्यात नुसते वरपीत आहेस मग लोक रस्सा. बाई त्याला वळायला किती टाइम लागत असं? नाही नाही आम्ही लवकर बिलगतो ना. हा का? हा म्हणजे तुम्हाला जास्तच खायची आवड आहे त्याची. अरे यायच्या बोलण्याच्या आड आले आता मी. हा बोलाय. मी एकदा ना कोणाच्या इकडं पाहुणे गेले होते काय ना बाबा, माझ्या ध्यानातही नाही. त्या बायानं 4-5 जणी वळायला बसल्या अशा. हा हा आपली जिलाबी नाही का आणतोय आपण हा खाऊ, तशी ते असे जिलाबी आणि ते काय काय ना काय असे सगटच आणि काय असे याटाळे करून आणि त्या आतनाच सोडायचे हे करायचे. बाई म्हणते काय खाणं? आणि त्या बायाने भाकरी नाही काहीच नाही, मग नुसते शेंगुळेच खायचे. हा का? नाही आम्ही नुसते शेंगुळेच हानी. बाबा त्या बाया म्हणा आता भाऊ आपण पाहुणं गेलोय तिकडं कसं काय म्हणायचं बाई मला ये तुम्ही काय केले मला चालत नाही म्हणून. हा त्या बायाने बाया ताई मला नुसते ते शेंगुळेच वाढले. हा ना. हा पण मा तोंडाला इतकी चव आली ना खाल्लं. मी म्हणली नवीन वस्तू आजच खाल्ली. बरं का मावशी, हं? आता या बाई झालं ना आपलं जमलं ना तर तुमचं येणं जाणं राहीलच. तुम्ही या आमच्या इकडं, तुम्हाला या बाय हातचे असे मस्त शेंगुळे करून घालते. या झालं काय होतं बाई, आता एवढा परवास नाही निघत मला. हा. आता इडच्या इडं आपलं हे करावा ते पोरस पाहत आहे. त्या बाय घरात करायला कोणी नाही, तिचे तीच घेते आवरून. उद्या ती गेल्यावर तर मग आंधळ व्हायचंय. हा ते बरोबर आहे मला. मग आता 12वी झाली, मग आता काय करते तू? 12वी शिक्षण चालू आहे ना माझं. चालू आहे का अजून? म्हणजे कॉलेजला जाते काय? हा हा. जाते मी college. हा हा तिचं तिचं करून ती घरचं आवरून करते. हा असं. मग आता तिचं घरचं सगळं हँडल करून करी ती. मग काय अडचण आहे शिकायला, जवळ होत आहे तवर चाललंय. हा नाही ते पुरीचं वळण दिसतच ना. हा तिला कोण मैत्री फैत्री काही आवडत नाही आमच्या पोरीला. हा तुला मावशी आहे का? आहे ना 2 मावशी आहे. हा का? आणि मामा मामा पण आहे. किती? एकच मामा आहे. कुठं आहे मामा? माझी मामा नागपूरला आहे. नागपूरला राहते का? हा बरंच लांब आहे काय मग. हा. सगळे नातेवाईक आमचे लांब लांबच आहेत बघा. हा मावशी कुठे गेले? मावशी एक आहे लातूरला,
एक आहे उस्मानाबादला. हा का? हा म्हणजे तुमच्या साईडलाच आहे सगळे. हो सगळे आमच्या इकडंच आहे. हा अय ताई हा मुलीला फुई आहे का फुई? गबस अगं विचार. असं तुम्ही विचारा ना तुम्ही. तू बापरे विचारू तर ना मी. का ग बाई फुई आहे का तुला? होय आम्हाला नाही बरं का. नाही का? नाही. पोईचं काय पडलंय पण तुम्हाला एवढं? नाही विचार घ्यायला लग्नामध्ये. हा 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 मानलेली आहे ना. हाय का? मानलेली आहे ती पण गावातच राहते. हा हा सखी नाही. एकच आहे ना? हो एकच आहे. अगं ताई तुला कसं काय वाटते पोर? चांगली काय सवय दिसायला छान आहे. नाकी डोळी चांगली आहे ना? हा? दाद्या पसंत आहे ना मग? हा छान आहे छान आहे. देऊ का पैसे हातात पोरीच्या? दे दे हा हा, दे. तू तर लयच उताळा झालाय बाबा. हा तू दे आता. बरोबर बाई दर तुम्हाला काही मुलाला विचारायचं असेल तर विचारून घ्या मग. नाही विचारून तर घेतलंच पाहिजे आहे ना. हा हा मग उद्या नको परत ये. हा परत कसं आहे गावात आम्हाला सुद्धा माणसाने बोलायला नको कोणी. तुम्ही चौकशी केली का नाही चौकशी केली. हा पाहुण्या हा. तुमचं नाव काय आहे? पिनू दसरा तोंडजोडे. तोंडजोडे. हो हो बरं बरं शिक्षण वगैरे काय? हो शिक्षण हा माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन. तुम्हाला सांगते पाहुणे हा. त्याचं शिक्षणाचं विचारूच नका. का बरं? त्याला आम्ही म्हणत होते अरे एवढा शिकू नको पण पोर काच ऐकत असं नाही. हा करता करता फार ग्रॅज्युएट झाला. हा हा चांगले चांगले. लय हुशार तो आमच्या दोघींपेक्षा. असं फडफडा इंग्लिश बोलतो का रे? हा मला सांगते हा मोठ्या ऑफिसरला काय येईल एवढं इंग्लिश फाडफाड बोलतोय. हा का हा म्हणजे इंग्रजी चांगलं आहे म्हणायचं मग. इंग्रजी त्याला 100 पैकी 100 मार्क राहायचे. लय टॅलेंट. हा 1 नंबर राहायचा शाळेत त्याचा. म्हणजे इंग्रजी बोलता येतं म्हणायचं मग. 10वीला बोलून दाखव रे. बोलून दाखव. हा ईस्ट माय वेस्ट कॅन गो. हा 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 का हाय ना. वा वा वा. तुम्हाला सांगते 10वीला बोर्डात 1 नंबर आला होता हा नाशिक जिल्ह्यात. वा वा चांगले चांगले. जन्मतारीख काय? जन्मतारीख हा 18/10/84. 18/10/84. हो. बर बर. छंद कसला आहे? छंद हा मला गायनाचा छंद आहे. गायनाचा. गायन. गायन येतं का मग? हो हो मग गाण्यामध्ये त्याचा 1 नंबर यायचा. एखादं म्हणून दाखवलं तर बरं होईल गाणं. असं. हा अहो केव्हा म्हणून घ्या ना. हा का हो बरं दाखवा मग एखादं गाणं म्हणून. म्हणू. म्हणा म्हणा. अगा नाकाला शेंबडी रंगाला जावरीन मेंढीचं रंगलई काळा ग. माझ्या देवाला खंडेराया लागलाय भानूचा लळा. नाकाला शेंबडी रंगाला जावरीन मेंढीचं रंगलई काळा ग. माझ्या देवाला खंडेराया लागलाय भानूचा लळा. माझ्या देवाला खंडेराया लागलाय सोनीचा लळा. कस काय गायन. नाही चांगलं आहे. मग त्याचा 1 नंबर येतो गाण्यामध्ये. हा का हा आवाज लयच मोठा आहे पण. आवाज म्हणजे त्याला ते मग ते काय आवाज गाणे म्हणायची सवय असन ना हा त्याच्यामुळे. म्हणून तर त्याला लोक बोली त्यांना आर्टिस्टला गाणं गायला. माईकची गरज नाही लागत त्याला. हा बिना माईकच्या आका गावात आवाज राहतो त्याचा. नाही आवाजावरच समजलं तसं. हे आहे विचारायचंय काय अजून काय? आता तू विचार ना मी कशी विचारू. मामा वगैरे आहेत का? मामा आहे. किती मामा आहेत? मला मामा एकच आहे. एकच आहे. मामाचं लग्न झालं का? हा मग त्याला एकच पोर आहे. एकच पोर आहे का? हा चांगलं. फक्त बायकोची फारकत होईल. का बरं रे भाऊ. म्हणजे आमची मामी ना हा नांदत नव्हती. मग तिला फारकत दिली. आणि ते पोर पर आहे मामा पै. मामा पैसेच आहे का? चांगले चांगले. आत्या वगैरे आहेत का? आत्या म्हणजे आमच्यात फुई म्हणत्या फुई. हा आपल्याकडे आत्या म्हणतात नाही आई. आपण किती आहे त्या. मला फुया 2 आहे 2. 2 आहेत का? हा मावशा वगैरे? मावशी आहे बा पण वती ती वारली. वारली? अटॅक आला तिला. अटॅक. मावशीला अटॅक आला का? हो. या आई हा. हे बघ, मी विचारलंय सगळं.
तुला काय विचारायचं असेल तर विचारून घे. आता तो विचारले, आता तो मग काय वेगळं व्हायचं का? फक्त नीटनेटकं पाहून घे बाबा. मला पोरग पसंत आहे. तुला आहे का पसंत पोरग? मलाही पसंत आहे, पण त्यांच्या आजूबाजूचं काही विचारलं पाहिजे ना बाबा. हे बघ आई, जमलं ना तर मी 4 दिवसांना जातो, त्यांच्या घराच्या सगळी चौकशी करतो आणि मग बघता येईल. पण पोरग पसंत आहे ना तुला? पसंत आहे, फक्त धावल्या मागं धावू नको. ते ना घायटीवर तारीख धरतील, घायटीवर तारीख धरू नको. बरं बरं, म्हणजे ते करू आपण. देऊ का पैसे मग? आम्हाला पोरगा पसंत आहे. हा ना. हा बरं बाबा. हे काला दिले हो? कसं असतं माहिती आहे का, लग्न आपण जर जमवलं, आम्हाला पोरगा आवडला तर आम्ही 2 रुपये हातात ठेवतो. ती रीत आहे. म्हणजे द्यावं लागत आहे. हा बरं मी काय म्हणतो, बोला की. ताई हा तुम्हाला पोरगी पसंत आहे का? हा आम्हाला पसंत आहे बाबा. मग आता मला सुद्धा पसंत आहे. आहे ना. हो. मग झालं, मग आता काय राहिलं? पण तुम्ही दोघींतून एक जणीन सांगा बा, काय? का मला असं वाटतं मामानाला हा पुरीला थोडं त्या अंग नेऊन थोडं 2 गोष्टी बोलावं वाटतं. तुला बोलायचंय पुढे? हा. बरं बरं. मी काय म्हणते पाहुणे, बोला. म्हणले त्यांना दोघांना 2 शब्द बोलाय पाठवलं असतं म्हणजे राग नका मानू. नाही, नाही, राग नाही. याच्यासाठी कसं आहे, शेवटी आता आयुष्य त्यांना काढायचंय नाही का? हा बरं, मी काय म्हणतोय, हा माझी बहीण आहे ना लय लाजाळू. काय बोलायचं असेल ते इथंच बोला. हा नाही नाही, कसं आहे आताचे पोरं आहे, एवढ्या लोकांसमोर आपल्या समोर बोलाय थोडे लाजात्या, म्हणून त्यांना थोडं पाठवलं असतं बाजूला. तसं आहे, तुम्हाला एक बोलू का मी, हा आमच्या शब्दाच्या पुढं ती कधी जाणार नाही. अहो तुमचं सगळं खरं आहे पाहुणे, पण त्यांना आयुष्य काढायचंय. आपण काय आज जमावणार? जाऊ दे, जात असतील ना 2 मिनिटं जाऊ दे. हा असं. बरं ठीक आहे सोनाली, जा 2 मिनिटं काय असेल ते बोला तुम्ही. हा जाय रे लवकर ये बर का. लगेच आलो. हा थोडं बोलू दे ना गुलू गुलू गोष्टी. बाई याचं काय खरं वाटत. लवकर ये वय. आलो लगेच. बरं जमायला चालू आहे. लग्न जर करायला आला असं ना, हा ना बाई, याने तर आपल्याला इकडे ठेवून हा पोरच घेऊन गेला. पोरच घेऊन गेला. कारण कसं आहे, आमच्या पोरीला आहे ना सवय नाही अशी एकटी कुठं जायची यायची. हा नाही बरोबर आहे तुमचं बी. का आज्ञेच्या बाहेर नाही. हा जाऊ दे आई, गेलं बोलू दे, काय बोलायचं असेल ते विचारू नाही, दे. आपली काय मनाई नाही बाबा. हा जाऊ. जाऊ दे. चल सोनाली चल. बरं मी काय म्हणतो, तू आता 12वीला आहे. का ग सोनाली, तुमचं हे वातावरणच लय भारी आहे ग इकडं. हा एकदम मोकळा शिवार आहे हा ना इकडं. पाय बरं, पण जाऊ दे, मी तुला एक विचारितो. का ग सोनाली, मी तुला आवडतो का ग? तुम्ही मला नाही आवडत. तुमच्यामध्ये काय असं पाहण्यालायक? पाहण्यालायक म्हणजे एवढं सुंदर शरीर आहे, मला एवढं सुंदर देवानं शरीर दिलं. एवढा टकाटक आहे, तिथं कंपनीमध्ये असा जॉब भारी करतो मी, आणि तुला मी आवडत नाही. तू कसाही असो, तुझ्याशी मला काही घेण देण नाही. तुला एक खरं खरं सांगू का? हा सांग. आहे ना, कॉलेजमध्ये एका मुलाबरोबर प्रेम आहे आणि मी पळून जाऊन लग्न करणार आहे. तू आणि तो कराटे चॅम्पियन आहे. त्याला जर माहित झालं तुझे हातपाय तोडून टाकेल. तो पोरगा हा एवढा डेंजर आहे? खूप डेंजर आहे ते. आणि म्हणजे तो आणि त्याचं प्रेम आहे बा? माझं आणि त्याचं प्रेम आहे 5 वर्षापासून. 5 वर्षापासून? हा. म्हणजे तुला त्याच्या संगत पळून जायचं आणि लग्न मला करायचं? त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. मग तुला मा संग लग्न करायचं नाही ना? तुझ्यासोबत लग्न नाही करायचं. बरं झालं तुझ्या मनातलं मला सांगितलं बाई, नाही तर मी तुझ्या संग लग्न केलं असतं आणि तू टायमिंगला मला दागा दिला असता, म्हणजे तू आणि जोडाय माणूस राहिलं नसतं. बरं झालं तू सांगितलं ना, त्याच्यात मला काही वाईटपणा नाही बरं का. हे सगळ्यात महत्वाचं, माझ्या आईला आणि माझ्या भावाला काहीच सांगायचं नाही यातलं. नाही सांगणार बाई, मी काला तुमच्या चांगल्या याच्यात मी काला आग लावू मध्ये, नाही का. चांगलं प्रेम कर पण. हा जाऊ दे, आमचं चांगलं प्रेम आहे. नाही नाही तुमचं राहू द्या प्रेम, पण या गोष्टी मा कानावर सांगितल्या ना, हे उलट चांगलं झालं. चला आता. चला. आणि तुझ्या भावाला आणि त्यांना नको सांगू? नाही नको सांगू. हा नाही सांगत. चल. का ग अक्का, हा लागलेच ते ना डायरेक्ट माळच घालून घेऊ. काय खर्च पाणी होईल ना 50,000 हा. त्यांना देऊन टाकू. 1 दिवस मुक्काम करू आणि लग्नच करून तिला घेऊन जाऊ संग.
असं म्हणते का हा परत नको सारखं सारखं यायचं का? नाही ते काय एवढं लांब कोणी येत बसन. मग काय आता काय आहे, दोघांना एकमेकांना पटले ना. हा. मग असं करू वाटलं तर ना 5-50 एखादा लाख रुपये यांना देऊन टाकू. हा. हा आणि जाऊ उद्या घेऊन पोर. हा हा? मग काय. मग काय जाऊ दे मर्दे. एक पण तर- हा तर अजून येईना ग. हा ना कवाचा गेलाय. हा ना. नाही बराच वेळ लावलाय नाही. हा हा येतील आले आले. आले का. छान. आलो. अरे बावड्या बोल बोल. झालं ना बोलणं. बोलणं झालं. हा मग या बाय आमचं असं मत होतं आजच्या दिवस मुक्कामी थांबू हा. काय आणि उद्या आहे ना माळ घालूनच जाऊ आता डायरेक्ट. कुठून इडून. हा कारण कसं एवढ्या लांब सारखं सारखं आम्हाला दोघींना बी ना आमचे नवरे सारखे येऊन नाही देती. काय वाटतं तुला. आई हा तुम्ही ना बाकीचं राहून द्या. तुम्ही चला आता पहिले. चला हा घरी. चला का बरं आता आपण लगेच आता कच्ची सुपारी फोडू आणि उद्या नाही का माळ घालूनच जाऊ ना मग. म्हणजे इडून माळ घालून जायचं असं. हा मग सारखं सारखं काला येत बसायचं मग. बरं तुम्हाला दोघींना बोलू का. हा बोल ना. तुम्हाला रक्षाबंधनला भाऊ लागतो ना. हा मग हा मग ओळखून घ्या काय करायचं. म्हणजे काय झालं तुम्हाला सांगल वाटाना मी काय झालं ते. वाटाणी. ए बाबा काय ते आत्ता सांग. इड नाही सांगू शकत ताई मी. एवढी सुंदर देखणी पोर हे लगेच जमून करून टाकलं असतं ना. अगं ताई मी पुरीला काही नाव ठेवीत नाही. आणि मग मी सांगल म्हणलो ना तुम्हाला वाटा. याचा असंच राहता साईडला घेऊन गेलं का काय ना काय घोटाळा करून याची ती. यांनी काहीतरी गोंधळ घातला असेल. हा त्याच्यामुळेच. आणि ती पोर याला नाही म्हणली असेल असं काहीतरी असेल. हा नाही सगळं व्यवस्थित आहे पण तुम्हाला सांगतो वाटाना बाबा. तुला काय पोरीने नापसंत केलं का. नाही ते नाही काही. नाही ना. सांगल मी तुम्हाला. यांनी काहीतरी घट्टा गोंधळ केलाय चांगला. अरे भाऊ का बहिणी पुढे काही लपील का बाई बोला. बरं मग आता जायचं म्हणतो. हा चला आता. तारीख कधीची ठरवायची ते आता बोलून घे पाहुण्यांशी आता. त्यांना सांग आम्ही फोन करतो माऊली तुम्हाला. फोन करता. हो. या आई ते पाहुणे काय म्हणतात. काय फोन करतो म्हणे. का बरं. मग आता मी काय म्हणतोय तुम्हाला माहिती आहे का. हा आता तुम्ही आलाच आहे ना हा तर होकार नकार काय असेल ते हिथंच सांगा ना आम्हाला. हा नाही आमचा वाकरच आहे. हा मग हा फक्त एवढंच का लग्न त्याचं मत आहे थोडस तारीख धरू आपण एखाद्या महिन्याची. धरू झालं पण निदान नेमकं तुमचं काय आहे मनात काय नाही ते आम्हाला उघडं बोला ना. उघडं बोलल्याशिवाय आम्हाला तरी कळेल का. अगं ताई त्यांना सांग हा आम्ही थोडासा आपला पक्का निर्णय पाहिजे ना. हा हा आपला पक्का निर्णय झाल्यावर त्यांना उद्याला फोन करू. बरं बरं त्याचं असं म्हणणं आहे का आपण तिघं घरी जाऊन आता बोलू बर आणि मग तुम्हाला फोनवर सांगतो. आई असं काय त्यांचं घेणं देणं पैसे अडक्याची जोळाजाळी. मग उद्या तरी आम्हाला फोन करून सांगा नक्की. हा नाही उद्या पहा तुम्हाला संध्याकाळपर्यंत लगेच फोन करतो आम्ही. बघा कसं आहे एक बोलतो राग नका मानू. हा आम्हाला ना तुम्ही रुपये नका देऊ पण आता आल्यासारखं आहे ना. बरोबर आहे ना आई. आपल्याला लोकांवानी पुरीची भाड नको बाबा. हा मला तर रुपये नको पाहिजे तर मी आहे ना तिला 1-2 लाख रुपये मी स्वतः देईन. नाही तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. आम्ही ना थोडेफार खर्चापुरते तुम्हाला लग्नापुरते देऊन टाकू. आम्हाला काय नको बाई. रुपये नको. लोक ना 2-2, 4-4 लाख रुपये घेते आम्हाला 1 रुपया सुद्धा पुरीचे नरकात पचायचा नाही आम्हाला. परमेश्वराने आम्हाला भरपूर दिलेलं आहे हा आणि काय एकमेव तेवढीच बहीण आहे लाडकी. बरोबर मग तिला दिलं तर आम्हाला काय बिघडतंय. ते उद्या टोले ठोसरे चालूच राहते ना. हा मग आमच्या कुंगाबाट घेतलंय तेव्हा हे केलंय. नाही म्हणून आपला माझा तर विचार होता काय नाही तुम्ही आल्यासारखं आपलं मग सुपारी बिपारी फोडू आणि एखादी तारीख काढून लग्न करून टाकू मग आपण. अहो मी काय म्हणतो सुपारी फोडायला काय नाही पण माझे तिकडं आपले चुलता चुलती हा. 2 भाऊ बंदे. चुलते काके भाऊ बंदे नाही का पाहुण्या रावण्यांना घेऊनच येतो गाडी भरून परत सुपारी फोडाय. हा पहा मग वाहू द्या तुमच्या याने. जाऊ दे आहे मग त्यांचा विचार घ्या त्यात ते आपल्याला कळवतीलच. मग या बा माऊली बोला. तुमची वानिकिनीची एकच मुलगी हो आणि मी बहिणीला वानिकिनीचा एकच भाऊ आहे. हा असं आहे मग सगळ्यांचा विचार घेऊ तुम्हाला फोन कळू.
बरं का भावड्या बोल बोल. मला काय मत होतं माहितीये का कोरडी का ना सुपारी फोडूनच घेतली बरं असती. का ताई हा तू काला खंडीच्या वादनात मुतती माहितीये का तुला काय? बाई याचं थबाड आहे खातात पाहिलं ना कसं चवली ते माणसं मी नाही येणारच नव्हते याच्यामुळेच येत नव्हते मी हा तुम्हाला आहे ना तुम्ही दोघी उठा बरं आता चल. काय नाही नाही करायचं? तुम्हाला माहितीये का लगीन मला करायचंय पोर मला नांदवायची का तुम्हाला नांदवायची? अरे पण कोरडी सुपारी फोडले ना कोयडी नको वल्ली नको उठा तुम्ही उठा का चला. जरा आगाव दिसतो बाबा उद्या आपल्या पुरीचा शेवट होतोय का नाही होतोय? पाहुणे येऊ का मग बरं या कळवा मग आम्हाला उद्या. तुम्हाला उद्यापर्यंत आहे ना संध्याकाळपर्यंत लगेच फोन करतो बरं बरं हा चला मग हा हा चल. अरे त्या पुरीची होती तयारी नवरदेव आहे ना वाढवा दिसतोय मला. हा जाऊ दे. आपली पोर कशी आहे शेवट केला तर बरं म्हणून मी काही बोलले नाही आपल्या दाराशी आले. हे बघ काय ते आता विचार काय करत बसू नको. तू एक काम कर तुझ्या घरात तुझी कामं बिमं आवरून घे सगळी आणि आई तू उठ ह्या विचारात नको पडू. तुला एकतर दवाखान्यात घेऊन जायचंय. चल बरं दवाखान्यात जाऊ आपण. अरे लय काळांगाल सुटेले बाबा याच्यात कुठं जातो. बरं चल मी इथपर्यंत आहे ना तू इथपर्यंत चल. मी जोडीदाराला फोन लावतो आणि त्याला गाडी बोलवून घेतो ना आपण जाऊन निघून. चल बाबा चल बरं चल हळूहळू. तुझ्या एक पायाला लयच मुंग्या आल्या. मला एवढं बसेल नाही वर. खा रे बावड्या हा बोल ना. पोर चांगली होती मस्त दिसायला बी एकुलती एक होती हा आणि तुला काय झालं रे लई उतावळा झाला होता जातानी. अगं सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहे. आणि मग? बरोबर हा. पोरगी म्हण माझं आहे ना एक तिचा बॉयफ्रेंड होता. कोण बॉयफ्रेंड काय सांगतो हो ती डायरेक्ट बोलली मला. तुला सांगितलं का तिने? हो या पिण्याला बोलली माझा बॉयफ्रेंड आहे म्हण आणि तो कराटी चॅम्पियन आहे आणि 5 वर्षापासून त्याचं आणि माझं लफड आहे म्हण. अशी म्हणली डायरेक्ट तोंडाव. अजून काय म्हणली फक्त म्हण एवढं बोलली हा. आणि फक्त म्हण माझ्या दादाला आणि बाईला सांगू नका बोलली म्हण त्याला जर माहीत झालं हा. तर तो हातपाय सुद्धा ठेवणार नाही काटून टाकील. कोणाची माझे तुझे हो त्या पुरीची काय हिंमत आहे बोलायची. भया म्हणूनच ताई, याने त्या पुरीच्या त्या नाकावरची माशी लवकर उठत नव्हती. बाई तिथं लय मेनगुणी दिसत होती. मेनगुणी नाहीये ती येड्याचं रूप घेऊन आपलं मत पाहत होती. भया बरं झालं यांना दोघांना बोलायला लावलं हा नाही तर काय म्हणते ना आगीतून उठून फुफुट्यात पडलं असं पडलोच असतो. हा? तरी मी म्हणत होते हा जाताना एवढा उतावळा झाला होता. हा हा आणि येताना असं काय म्हणतोय चला चला हा, निघ निघ म्हणतो तिकडून. अगं लय अवघड पोरगी ती. पाहुण्या सगळं काही बोलू नाही देईना बसू नाही देईना. हा ना नाही नाही चांगला डोस दिला याला. नाही नाही पण बरं झालं बाबा. मग तू दादा वखत म्हणायची या पाहुण्या पुढे बोलंकच काय बोलती. हा मग आता लगेच चाललं होतं म्हणले कोरडी सुपारी फोडून घे नको, बरं नको. झालं फोडली नाही. आईला नाही अरे फोडली. मी ताईला म्हटले आपण माळीचा कार्यक्रम करूनच जाऊ इथून कारण की एवढा लांब यायचं आणि जायचं म्हटले. त्याच्यामुळेच मी म्हणलो आपले चुलता काके बोलून घेऊ म्हणून तुम्हाला इकडे आल्यावर सांगणार होतो. हा का मग बरं झालं ना वेळ माहिती झालं लग्न झालं माहिती झालं असतं मग तो किती म्हणजे तिचे मित्र आहे आणि त्यांनी याचा कार्यक्रम केला असता हा एकच वाणिकिनीचा भाऊ आपल्याला तोंडात माराय कोणी राहिलं नसतं रे बाबा. मध्ये किती हसू झाला आणि मग चला अशा लय दुसऱ्या पुरी भेटतील मला चांगल्या. ए बाबा नाही भेटला तर तसा राय हा जाऊ दे हा. तू म्हणते ना असाच राय मी काय असा नाही राहणार. हा कोणाची तरी वडील दाखल्याची पुण्य एक मला काम येणारच आहे. हा हं? नाही आता काय करू मरुदे बाबा इकडे एवढं लांब नाही यायचं आपल्या तिकडच पाहू एखादी खेड्यापाड्या असली ना हा. अशी शेती काम करणारी लगेच धरूनच घेऊ. अगं ती गरीबाची पाय ना. नाही गरीबाची दाद्या वडील लागल्याची पुणे म्हणून तू वाचला येडून. हा ना बाई हो. हा हा, नाही तर ते करून लग्न जर करून ती बाई पलटली असती मग आपण राहतो आपल्या घरी हा. याचे कवा हात पाय काढले असते त्यांनी. चला आता घरी. चाल बाबा काय डोक्याला ताण घरचे काम धंदे सोडले 10-15 हजार रुपये वाया घालवले गाडीला भाडं थोडं हॉटेलमध्ये खायचं आणि येऊन काही फायदा नाही झाला. अरे ताईडे तू आता करू नको मला पहिले हॉटेल मध्ये चाल मला पहिले खाऊ घाल तुला लय भूक लागली असं आहे ना? या लोकांनी पाणी सुद्धा नाही विचारलं. पोहे सुद्धा दिले नाही पाहिलं का अरे यांच्या काच काय हा. चला मकर चाल भूक बाई लागली.